शुभ सकाळ गाववाल्यांनो। सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा। आज आपण जाणार आहोत श्री देव रामेश्वर कसबा आचरे आणि श्री देव कुणकेश्वर यांच्या 40 वर्षाच्या भेटीचा महासोहळा अनुभवायला। 40 वर्षापूर्वी ह्या दोन भावांची भेट झालेली आणि आता 40 वर्षानंतर पुन्हा एकदा योग आलेला आहे। तर आपण आज देवांबरोबर चालत जाणार आहे। देवाची वाट कशी आहे आणि कुठल्या वाटेने देव जाणार आहेत तर त्या वाटेबरोबर आपण जाणार आहेत। तर नमस्कार, मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। तर 40 वर्षानंतरची जी भेट आहे, महासोहळा आहे, तो अनुभवूया आपण। आणि कुणकेश्वरची आज जत्रा आहे, कुणकेश्वर यात्रा। दक्षिण कोकणची महाकाशी संबोधलं जातं कुणकेश्वर यात्रेला। तर आता आई, मी आणि पप्पा निघालोय। पप्पा मला सोडून येतील रामेश्वर मंदिरामध्ये, त्याच्यानंतर आईला घ्यायला येतील बाईकवरून आणि तिथून आपण सगळा शूट करणार आहोत। रामेश्वर मंदिर कसबा आचरेपासून ते श्री देव कुणकेश्वर भेटीपर्यंत। तर हा महासोहळा तुम्ही नक्की अनुभवा। कुठल्या वाटेने आपण जाणार आहे, जी वाट पूर्वापार चालत आलेली आहे, म्हणजे 40 वर्षापूर्वी ज्या वाटेने देव गेलेले त्याच वाटेने आत्ता जाणार आहेत 40 वर्षानंतर। तर ती वाट 40 वर्षानंतर त्या वाटेने मोकळा श्वास घेतला आहे। 1 महिन्यापासून आता गावचे रहिवासी 1 महिना अथक परिश्रम करून ती वाट मोकळी केली, त्या वाटेला एक मोकळा श्वास दिलाय। तर ती वाट कोणती आहे ती पण आपण आज बघूया आणि सोहळा आपण अनुभवूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या। चला भेटूया आता रामेश्वर मंदिरमध्ये। तर आता आपण आचऱ्याच्या रामेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे आणि आता हैसून देव रामेश्वर कुणकेश्वराच्या भेटीसाठी निघतले आहेत। कुणकेश्वराच्या भेटीसाठी जसे रामेश्वर जातले तसे 9 देव असत, ज्या 9 देवस्वाऱ्या रामेश्वरात आज भेट देतले आहेत, म्हणजे आज सकाळी निघतले आहेत आणि संध्याकाळी पोचतले आहेत रात्री। त्याच्यामुळे ह्यो चालत प्रवास असतो। जशी शिर्डीची वारी असता, पंढरपूरची वारी असता, तशी ही आमची आचऱ्याची रामेश्वरची देवस्वारी आहे। आता देवस्वारी बरोबर चालत चालत कुणकेश्वरला जाणार, आचरा ते कुणकेश्वर। तर हा प्रवास कसा असणार आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर आता मी तुम्हाला मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि किती जनसमुदाय आचऱ्याचा आलेला आहे तो आपण बघूया। आपण रामेश्वर मंदिराच्या परिसरात आहोत आणि आपल्याबरोबर संकेत नलावडे आहेत, जे रामेश्वर मंदिराच्या जवळच राहतात। आपण त्यांना विचारूया की संकेत, मी काय म्हणतोय, 40 वर्षानंतर 2 भाव एकत्र येणार आहेत, म्हणजे श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव कुणकेश्वर। तर ही जी भेट आहे 40 वर्षानंतर, तर ह्याच्याबद्दल तू काय सांगशील का? तुझं मनोगत सांगशील का? तुला काय वाटतंय? खरं तर सगळेजण आम्ही आनंदी आहोत, कारण 40 वर्षानंतर योग येतोय बरोबर भेटीचा। सो उत्सुक आहोत बरेच। त्याच्या बाजूला काय तयारी केली, म्हणजे जी वाट आहे, ज्या वाटेवरून देव जाणार आहेत, ती वाट जी पूर्वीची जी आहे त्याच वाटेवरून जाणार आहेत असं मी ऐकलं। तर ती वाट साफसफाई वगैरे, जे तुम्ही काय रस्ता पूर्ण सारवून वगैरे ठेवलाय, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? सगळी साफसफाई केलेली आहे, बऱ्याच वाडीतल्या, म्हणजे ज्या वाडीतून रस्ता जाणार आहे देवाचा, त्या प्रत्येक वाडीतल्या लोकांनी मिळून, सगळ्यांनी मिळून पूर्ण साफसफाई वगैरे केलेली आहे आणि सजावट पण झालेली आहे। बरोबर, म्हणजे सजावट वगैरे, म्हणजे जसं दिवाळीमध्ये करतो त्याच अनुषंगाने थोडंफार वातावरण तसंच असणार आहे, कारण 40 वर्षानंतर योग येतो त्यामुळे। बरोबर। आणि आता आपण इथून निघणार, आपल्याला पोहोचायला जवळजवळ संध्याकाळ तरी होईल, म्हणजे रात्र होईल, बरोबर ना? तर आता जो काय सोहळा आहे तो आपण चालत चालत अनुभवूया। बरोबर। एक मिनिट थांबा। ओके, चला।
गावाची गावाच्या बळावर मांडणीच्या तेजावर बाराच्या जाबावर पूर्व म्हणतात तुराचे हो. नव्वद टक्के तर येतात 80-70 येणार. कोल्हापूर नेले ते लांब धरू बॅनर दिसणार नाही. पावसावाल्यांपर्यंत चला पुढे. अकरा वाजता देवस्वारी रामेश्वर मंदिरमधून कुणकेश्वराक जाऊक निघाली. आता 11 वाजता निघालो. आता संध्याकाळी बघूया रात्री किती वाजता पोचतो. आता आम्ही पारवाडीत पोचलो. अक्षरा पारवाडी स्वारीसाठी ब्राह्मणदेव आचरे पारवाडी येथे आचरा श्रीदेव रामेश्वर यांचं आगमन झालेलं आहे. सात ते 8,000 भाविक रामेश्वर संस्थान कसबा आचरे देवासोबत कुणकेश्वरच्या भेटीला निघालेले आहेत. श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे. पंढरीच्या वारीत जसे वारकरी जातात तसेच कुणकेश्वरात ह्या शाही भेटीसाठी आचरावासीय आज निघाले असत. तुम्ही सुद्धा रामेश्वराचं दर्शन घ्यावा. श्रीदेव रामेश्वर कसबा आचरे. बघा पूर्ण आचरावासीय शाही भेटीसाठी श्रीदेव रामेश्वर बरोबर निघालेले आहेत. आता हे जनसमुदाय बघा तुम्ही.
व्हिडिओ टाकला युट्यूबला त्या दिवशीची भजनाची. नमस्कार नमस्कार. कशा आहात? कोकणची कला संस्कृती. बघा रयत आचरावासी किती मोठ्या संख्येने येईल. आता ते उतरतले थंय किनाऱ्याक लावले होडी आणि मग थंयसून पुढे. भावांची संस्थानिक ताटाची ही भेट. साक्षीला साक्षीला आचऱ्याचा जनसागर आला. साक्षीला आचऱ्याचा जनसागर आला. आचऱ्याचा राजा आचऱ्याचा रामेश्वर आचऱ्याचा राजा आज कुणकेश्वरी 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 चालला. आचऱ्याचा राजा कुणकेश्वरी चालला. आचऱ्याचा राजा कुणकेश्वरी चालला. इनाम
जाज्वल्य देव अन ऐतिहासिक आचरा, जाज्वल्य देव अन ऐतिहासिक आचरा. पारणे डोळ्यांचे, पारणे डोळ्यांचे फेडत चालला, पारणे डोळ्यांचे फेडत चालला. आचऱ्याचा राजा, आचऱ्याचा रामेश्वर, आचऱ्याचा राजा आज कुणकेश्वरी, कुणकेश्वरी, कुणकेश्वरी चालला. महाशिवरात्री पवित्र असे दिन, महाशिवरात्री पवित्र असे दिन. देव भेट पाहती डोळा बहु भाग्यवान, देव भेट पाहती डोळा बहु भाग्यवान. सर्वानंदाना पारावार राहिला, सर्वानंदाना पारावार राहिला. आचऱ्याचा राजा, आचऱ्याचा रामेश्वर, आचऱ्याचा राजा आज कुणकेश्वरी, कुणकेश्वरी, कुणकेश्वरी चालला. ऊन बघा प्रचंड आहे आणि ठिकठिकाणी हे असं एनर्जी ड्रिंक ठेवलेल्याने असं दाखवतो मी पाठीमागे वाटतं. प्रत्येक भाविक थकला आहे, तहानला आहे. तर प्रत्येक भाविकासाठी ही व्यवस्था केल्याने असं प्रत्येक म्हणजे आज दिवसभरामध्ये ज्या ज्या पॉईंटवर पोचतलो त्या प्रत्येक पॉईंटवर काय ना काहीतरी असा एखादा ड्रिंक म्हणा, त्याच्यानंतर बिसलेरी पाण्याची बॉटल, त्याच्या आधी कलिंगडा होती. म्हणजे ड्रिंकच्या बाबतीत ज्या काय असतात एनर्जी आहेत ती प्रत्येक गोष्ट प्रत्येक पॉईंटला असतली. म्हणजे कोणाक थकाक नको, कोणाक भूक लागाक नको. आणि ह्या बघा हे असं देवस्थानान डस्टबिन केलेला, म्हणजे स्वच्छता मोहीम जी केल्यानी आहे, ह्यो जो रस्तो साफ केल्यानी आहे पुरो तो तसंच रवासाठी आजूबाजू कचरो होऊ नये म्हणून हे डस्टबिन केल्यानी आहे. हे बघा. आणि त्याच्यानंतर ह्या सगळा जवळ करतले आणि याची विल्हेवाट लावतले. म्हणजे ह्यो सुद्धा एक संदेश घेण्यासारखं हा आमच्या आचरा गावचं. एकदम जुनी पद्धत आहे बघू गावता. हे बघा गुळ पाणी म्हणजे एनर्जीसाठी. आता 1:30 वाजता आपण मशवीत पोचलो. हे बघा मशवीचं बोर्ड. उपोपहाराची सोय केल्यानी असा आतमध्ये मशवीतल्या ग्रामस्थांनी. शिव शंकरा हरिहरा शंभो शिव शंकरा हरिहरा.
शंकरा हरिहरा शंभो शिव शंकरा हरिहरा शंभो शिव शंकरा हरिहरा शंभो शिव शंकरा हरिहरा आदिनाथ तू उमापति तू दीनानाथ तू महेश्वरा आदिनाथ तू उमापति तू दीनानाथ तू इनामदार श्रीदेव रामेश्वर कसबा आचरे स्वयंभू कुणकेश्वर देवभेटीसाठी आणि तीर्थस्थानासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे राणे समाज हृदय राणेवाडी यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करीत आहोत। इनामदार श्रीदेव रामेश्वर महाराज की इनामदार श्रीदेव रामेश्वर महाराज की इनामदार श्रीदेव रामेश्वर महाराज की। हिंगळ्यात पोचलो, दुपारचे 3 वाजले आहेत आणि 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आम्ही कंटिन्यू चालतो। कुणकेश्वर स्पेशल यात्रा थकलेल्या तहानलेल्या भाविकांसाठी कोकम सरबतची व्यवस्था। थँक्यू काका, थँक्यू। आता दुपारचे 3:30 वाजलेले असत आणि आपण आता मिडगावमध्ये पोचलो। सकाळी 11 वाजता निघालेलो, मिडगावला पोचूक आपल्या चालत येऊ 4 वाजले, 3:30 ते 4। आता मिडगावमध्ये विश्रांती असतली, जेवण असतला आणि जेवण करून थोडा वेळ रयत विश्रांती करतली आणि परत कुणकेश्वरात जाऊक निघतली। सकाळी 11 वाजता निघालेलो, ते आता 4 वाजता जेवूक थांबलो आम्ही। त्या पाठीमागे बघू शकतास तुम्ही मंदिर आहे रामेश्वराचा मिडगावमधला। तर हय जेवणाची व्यवस्था असा, जी पाठी रयत चलता त्या सर्वांची जवळजवळ मी तुमका 7-8 हजार रयत सांगलेले, पण त्याच्यापेक्षा जास्त असत असा सगळ्यांचा म्हणणं असा, कारण रांग बघा संपणाच नाही आहे। देव आतमध्ये पोचले पण। तर ह्यो माझो पहिलो अनुभव होतो ह्या 36 वर्षामध्ये एवढं चालण्याचो। आणि सकाळी 11 वाजता निघालं, रामेश्वर साक्षा सकाळी 11 वाजता निघालो ते आत्ता 4 वाजेपर्यंत एकदा पण बसलो नाही, कारण देव सतत चालतात, त्याच्याबरोबर देवांबरोबर चालायचं लागतं देवस्वारीबरोबर, त्याच्यामुळे बसण्याचा विषय दिलो नाही। त्याच्यामुळे रेकॉर्ड असा दिलो की 11 ते 4 वाजेपर्यंत कंटिन्यू चालतो। आता विश्रांतीची वेळ आहे, त्याच्यामुळे आता थोडी विश्रांती घेतलो आणि मग जेवण झाला सगळ्यांचा की हायसून परत कुणकेश्वरात निघतलो। तर ह्या शक्य झाला तर म्हणजे माझ्या देव रामेश्वरमुळे, कारण एवढा चालना तरी आजपर्यंत मी ना अनुभवलेलं आहे। कारण कधी खयच्या साईबाबांच्या शिर्डीच्या वारीकाऊ नाही, कधी पंढरपुरात नाही, पण ह्या रामेश्वराच्या देवस्वारी, ह्या श्री देव रामेश्वराच्या देवस्वारी चलाचो योग इलो आणि ह्यो अनुभव न विसरण्यासारखं होतो। तर आता आपण जेवूक जाऊया।
हे बघा एवढी रयत, हे बघा हे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्व भाविक जमून मस्त तृप्त पोटभर जेवलेत. हे बघा रयत चलत येता आता जेवण झालेला आणि हैसून कुणकेश्वर आता फक्त 8 किलोमीटर असा, अजून 8 किलोमीटर चलत जाऊचा. अजून कोणाच्याच चेहऱ्यावर थकवा नाही. बघू शकतास प्रत्येकाचा चेहरो हसरो हा. चला आता पुढे जाऊया. हे बघा रयत जशी विश्रांती करता तसे देवभाई विश्रांतीक थांबले आहेत वडाखाली. आई आता संध्याकाळचे 6:45 वाजले आहेत. आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि मशाल पेटलेली आहे आणि मशालीच्या प्रकाशात देव निघालेत कुणकेश्वरात जाऊ. आता आपण कातवांच्या जवळ येलो. 7:30 वाजले आणि काळोख बघा किती पडलो. पुढे काळोखात जाऊ. श्रीदेव रामेश्वराची रयत बघा किती उत्साहात चालता. कोणाच्या चेहऱ्यावर अजिबात थकवून आया. आता 8:30 वाजलेत आणि आता 8:30 वाजता आपण कातवनात पोचलो
आता देवभाई विश्रांती घेतात आणि श्रीदेव देवभाई विश्रांतीसाठी थांबले आहेत आणि देवांबरोबर इल्लेली रयत होय सगळी थांबलेली असत, अजून बरीच येतात. आता होय विश्रांती घेऊन 1 तासाने निघतलो. रात्री 1:45 वाजता श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे यांचं आगमन झालेलं आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर. दिवस सोनियाचा पुण्य पातला, दिवस सोनियाचा पुण्य पातला. आचऱ्याचा राजा, आचऱ्याचा रामेश्वर, आचऱ्याचा राजा आज कुणकेश्वरी, कुणकेश्वरी, कुणकेश्वरी चालला. कुणकेश्वरी, कुणकेश्वरी, कुणकेश्वरी चालला. आचऱ्याचा राजा कुणकेश्वरी चालला, आचऱ्याचा राजा कुणकेश्वरी चालला. जाज्वल्य देवन ऐतिहासिक आचरा, जाज्वल्य देवन ऐतिहासिक आचरा. पारणे डोळ्यांचे, पारणे डोळ्यांचे भेटत चालला, पारणे डोळ्यांचे भेटत चालला. आचऱ्याचा राजा, आचऱ्याचा रामेश्वर, आचऱ्याचा राजा आज चालला. आचऱ्याचा राजा कुणकेश्वरी चालला, आचऱ्याचा राजा कुणकेश्वरी चालला. तर मंडळी हो श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव कुणकेश्वर ह्या भेटीचा जो सोहळा होतो तो आज आपण अनुभवलो. सकाळी 11 वाजता निघालेलो आणि रात्रीच्या मगाशी मी तुमका टायमिंग सांगलंय पण एवढी गर्दी होती घाई गडबडीत नाही सांगाक जमला. 1:45 वाजता स्वारी हईली चलत इलो त्याच्यामुळे वेळ लागलो आणि जवळजवळ आकडो कळालो. आधीचा जो आकडो होतो तो 6 ते 7 हजाराच्या जवळपास होतो आणि शेवटला जेव्हा कळवलं हई इल्याच्या नंतर जेव्हा रात्री जेवक बसले सगळे आणि जे टिफिन वगैरे दिल्याने कंटेनर त्याच्यावर